मी आता शाळेतून आलेले आणि तुम्ही म्हणतच असाल एवढा मेकअप का केला आहे, कारण माझ्या आज शाळेत दांडिया फंक्शन होतं म्हणून मी आज एवढा मेकअप केलेला आहे. आणि शाळेतून आल्याला मी फ्रेश वगैरे काय, आपण जसं चपातीला पीठ तिंबतो ना तसं तिंबले, फक्त थोडंसं दाट करून घ्यायचं आहे आपल्याला पीठ. बघू शकता आता झालेली पोळी, आणि खूप जाड पण नाही ठेवायची आहे, मीडियम, सगळं मीडियम ठेवायची. बघू शकता अशा स्क्वेअरच्या आकारात कट करून घ्यायचे आणि तुमच्या मनाने तुम्ही आकार देऊ शकता. माझी मम्मी आता ही आकार देते. आता मी ट्राय करून पाहते, मला काही नाही येणार एवढं, तरी मी एकदा ट्राय करून पाहते. पहिले मी असं करते. शेप्स रेडी झालेले आहेत. आता आम्ही ह्या कढईत टाकणार 1.5 तांब्या पाणी. 1.5 तांब्या पाणी टाकणं झालं की तेल टाकायचं अर्धा पळी, आणि हे पाण्याला उकळी, आणि हे पास्ते आता त्या पाण्यात सोडून द्यायचे. आपले सगळे पास्ता सोडून झालेले आहे. आता आपण याला 5 मिनटं शिजू देऊ. वरून थंड पाणी टाकायचं. पास्त्यातलं पाणी काढलंय ना ते असं साईडला ठेवायचं, कारण हे आपल्याला लागणार आहे नंतर. आपली पास्त्याची पूर्ण तयारी झाली. आणि साहित्य काय काय आहे ते मी तुम्हाला सांगते. लसूण अद्रक बारीक चिरून घ्यायचे, कांदा लांब लांब चिरायचा, टोमॅटो, कढीपत्ता, शिमला मिर्च. आणि तयारी झाली. आता पास्ता बनवून घेऊ. त्यासाठी टाकणार आहे 1.5 चमचे तेल. 1.5 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे. आणि नंतर जिरे, मोहरी, 1 चम्मच मिरची पावडर, आणि आता मम्मी टाकते अर्धा चम्मच हळद. आणि आता टाकून घेऊया टोमॅटो, कोथिंबीर, आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. आता पहिले टाकलेलं आहे म्हणून थोडंसंच मीठ टाकायचं आहे. सोया सॉस, नंतर टोमॅटो केचप, आणि नंतर त्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. टाकायची शेजवान चटणी. त्यातलं पाणी ठेवलंय ते आता टाकून घ्यायचं 1 वाटी. या पास्ता मसाला, पूर्ण सगळं झालेलं आहे. आता आपण जे बनवलेलं पास्ता त्याच्यात टाकून देऊ, आणि त्याला सगळं हलवून घ्यायचं आहे. पास्त्याला किती छान कलर आलेला आहे. आता ह्याला पास्त्याला 2 मिनटं शिजू देऊ. पास्ता झालेला आहे तयार. आता गॅस बंद करून घेऊया. वाव, एवढा छान बनवला. मी टेस्ट करून सांगते कसं झालं ते. धनश्री, ये इकडं खायला, मम्मीला सांग टेस्ट करून कसं झालंय. आता पास्ता रेडी झालेला आहे आणि झटपट रेसिपी आहे, तुम्ही पण करून पहा. आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. बाय.